श्रावण महिना, गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी सणासुदीचे दिवस तोंडावर आलेत आणि याच वेळी साखरेच्या दरात अचानक मोठी वाढ झाल्यामुळे खळबळ उडालीये. सध्या सणासुदीचा काळ आहे आणि अशातच साखरेच्या दरात वाढ झाल्यानं सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. काल परवापर्यंत 45 ते 50 रुपये किलोनं मिळणारी साखर आज थेट 70 ते 80 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचली आहे. पण प्रश्न असा पडतो की अचानक देशात साखरेची ही आणीबाणी कशी निर्माण झाली आणि ही साखरवाढ झाल्यापासून सर्वांच्या तोंडी असलेला प्रश्न म्हणजे गाड्यांमध्ये इथेनॉल भरण्याच्या नादात सरकारनं देशात साखरेचा तुटवडा निर्माण केलाय का? E20 म्हणजेच 20% इथेनॉल ब्लेंडिंगचं धोरण सरकारला कसं महागात पडतंय, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. साखरेच्या या दरवाढी मागे नक्की काय कारण आहेत हे समजण्यासाठी आपल्याला पेट्रोल आणि इथेनॉलच्या समीकरणाकडे पाहावं लागेल. भारत सरकारनं इंधनावरील परकीय चलनाची बचत करण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याचं लक्ष ठेवलंय. पण हे इथेनॉल येतं कुठून? इथेनॉल हे मेन म्हणजे उसाचा रस, सिरप आणि हेवी मॉलिसिस म्हणजेच मळी यापासून बनवलं जातं. गेल्या काही वर्षात केंद्र सरकारनं साखर कारखान्यांना साखर बनवण्याऐवजी उसाचा रस थेट इथेनॉल निर्मितीकडे वळवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. 2022 ते 23च्या हंगामात सुमारे 44 लाख टन साखर इथेनॉलकडे वळवली गेली. 2023-24च्या हंगामात सुमारे 35 लाख टन साखरेचा वापर इथेनॉलसाठी झाला. 2024-25 आणि 2025-26च्या हंगामात 24 ते 35 लाख टन साखर पुन्हा इथेनॉल निर्मितीसाठी वापरण्यात आली. कारखानदारांना इथेनॉल निर्मितीमध्ये जास्त फायदा दिसू लागला, कारण इथेनॉल विक्रीचे पैसे तेल कंपन्यांकडून अवघ्या 21 दिवसात मिळतात. त्यामुळे कारखान्यांनी आपला मोर्चा साखरेकडून इथेनॉलकडे वळवला. परिणामी साखरेचं प्रत्यक्ष उत्पादन घटत गेलं असं तज्ज्ञ सांगतात. पण इथेच खरा गेम आहे. साखरेचा दर वाढण्यामागे केवळ इथेनॉलच जबाबदार आहे का? तर उत्तर आहे नाही. त्याहूनही मोठी जबाबदारी सरकारची नियोजन शून्यता असल्याचं तज्ज्ञ सांगतात. देशाच्या अन्न सुरक्षेचा पहिला नियम असतो उत्पादनाचा अचूक अंदाज असणं. पण आपल्याकडे साखरेच्या उत्पादनाचा अंदाज कसा बांधला गेला? उत्तर भारतातील खासगी साखर कारखान्यांच्या एका संघटनेनं अंदाज वर्तवला की देशात तब्बल 343 लाख टन साखरेचं भरघोस उत्पादन होईल. केंद्र सरकारनं या अंदाजावर डोळे झाकून विश्वास ठेवला. पण प्रत्यक्ष चित्र काय निघालं? तर महाराष्ट्रासह अनेक राज्यात पावसाची अनियमितता आणि उसावरील रेड रॉट म्हणजेच तांबोरा लालकुज रोगामुळे उसाचं उत्पादन घटलं. 343 लाख टनांचा अंदाज अचानक 37 लाख टनांनी घटवून 306 लाख टनांवर आणला गेला. इथेनॉलसाठी वळवलेली साखर वजा करता देशात प्रत्यक्ष साखरेचं उत्पादन अवघं 285 ते 289 लाख टनांच्या आसपास राहिलं. देशाला वर्षाला लागणारी साखरेची गरज आहे सुमारे 280 ते 290 लाख टन. म्हणजे गरजे इतकी साखर शिल्लक राहिली आणि सुरक्षेसाठी असणारा बफर स्टॉक संपुष्टात आला. आता प्रश्न येतो, हे इथेनॉल धोरण सरकारला नक्की कसं महागात पडते? पहिली गोष्ट म्हणजे सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडालाय. गणेशोत्सव आणि दिवाळीच्या तोंडावर साखरेचा भाव 80 रुपयांवर जाणं म्हणजे थेट सर्वसामान्य मतदारांच्या खिशावर दरोडा आहे. मिठाई, बिस्किटं, पेये आणि रोजचा चहा महागल्यामुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरलाय. दुसरी गोष्ट म्हणजे उत्पादन कमी होणार हे लक्षात येताच बड्या व्यापाऱ्यांनी आणि कारखानदारांनी साखरेची साठेबाजी सुरू केली आहे. राजू शेट्टी आणि शेतकरी संघटनांनी असा गंभीर आरोप केलाय की जुलै-ऑगस्ट महिन्यात कारखान्यांनी 3,500 रुपये क्विंटल साखर स्वतःच्या व्यापारी कंपन्यांना विकली आणि आता तीच साखर बाजारात 6,300 रुपये क्विंटल न विकून तब्बल 22,000 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा आणि नफेखोरी केली जाते. तिसरी गोष्ट अशी की या एकूण परिस्थितीमुळे सरकारवर यू-टर्न घेण्याची नामुष्की ओढवल्याचं काही तज्ज्ञ सांगतात. म्हणजे जेव्हा साखरेचे भाव हाताबाहेर गेले तेव्हा केंद्र सरकारला धावपळ करावी लागली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं अचानक 10 लाख मेट्रिक टन कच्ची साखर इम्पोर्ट करण्याचा निर्णय जाहीर केला. विचार करा, जो भारत जगाला साखर निर्यात करत होता त्या भारतावर आज साखर आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. काही विश्लेषकांचं म्हणणं आहे की अन्नाची किंमत मोडून इंधन बनवण्याचं धोरण किती धोकादायक ठरू शकतं हे या संकटानं सिद्ध केलंय. पण सरकार हे मान्य करायला तयार नाही असं माध्यमांमध्ये दाखवलं जातंय. त्यात साखरेपासून इथेनॉलच्या उत्पादनामुळे साखरेच्या किमती वाढल्या असल्याचा दावा सरकारनं फेटाळून लावलाय. अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलंय की कमी उत्पादन, सणासुदीच्या हंगामातील मागणी आणि साठेबाजीमुळे किमती वाढल्यात आणि साखरेच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी साठा मर्यादित आणि शुल्कमुक्त आयातीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. आता महत्वाचं म्हणजे साखर 80 रुपये किलो झाली, मग याचा फायदा उसाची कष्टानं लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला झाला का? याचं उत्तर आहे नाही. साखरेचे दर वाढले तरी शेतकऱ्यांना मिळणारा भाव म्हणजेच FRP
फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस ही आधीच निश्चित झालेली असते. साखर 50 रुपये असो व 80 रुपये, शेतकऱ्याच्या खात्यात 1 रुपयाही अतिरिक्त जाणार नाही. या दरवाढीचा संपूर्ण फायदा फक्त मधले साठेबाज व्यापारी आणि काही बडे कारखानदार घेत आहेत. नुकतंच पुण्याच्या साखर संकुल बाहेर शेतकरी संघटनांनी याविरोधात आंदोलनही केली आहेत. थोडक्यात सांगायचं तर अमेरिकेसारख्या देशांमध्ये कृषी उत्पादनाचा अचूक अंदाज वर्तवणारी प्रगत यंत्रणा आहे. पण आपल्याकडे कृषी प्रधान देश असूनही उत्पादनाचे अंदाज दरवर्षी चुकतात. सरकारनं 10 लाख टन साखर आयातीचा निर्णय घेतला असला तरी ही आयात केलेली साखर ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत बाजारात येईल. तोपर्यंत सणासुदीच्या काळात जनतेला महागडी साखरच विकत घ्यावी लागणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? साखरेच्या या दरवाढीला इथेनॉल धोरण जबाबदार आहे की सरकारचं चुकीचं नियोजन? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.